नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सक्सेस अकॅडमी युट्यूब चॅनल वरती। मागच्या लेसन मध्ये आपण पोलीस भरतीची अपडेट दिलेली होती 2025 मध्ये निघलेल्या भरतीचा। आता या सेशन मध्ये या लेसन मध्ये पोलीस भरती 2025 जी तुमची रिटन एक्झाम होणार आहे ती कोणत्या सब्जेक्टच्या बेसिसवर होणार आहे, त्याच्यामध्ये सब्जेक्ट कुठले, त्याचे मार्क्स किती, क्रायटेरिया काय हे पाहणार आहोत। सिंपल आहे काय मित्रांनो, वर्दी तुमची तर 100% या वर्षी तुमचं साकार होणारं स्वप्न म्हणजे 2025 ची पोलीस भरती। आता लेखी रिटन एक्झाम क्रायटेरिया कसा असतो हे बघा। इथे काय आहे, तुमचं मॅथ आहे। मॅथ किती मार्कला आहे? 25 मार्कला आहे। जीके 25 मार्कला आहे। मराठी भाषा व्याकरण 25 मार्कला आहे। आणि चौथं बुद्धिमत्ता चाचणी तुमची ते आहे तुमचं 25 मार्कला। किती मार्कला आहे? 25 मार्क्सला। चौथं बुद्धिमत्ता चाचणी। टोटल परीक्षेचे मार्क्स 100 आहे आणि वेळ आहे तुम्हाला 90 मिनिट, फक्त 1.5 तास। त्या 1.5 तासात तुमचं भविष्य तुम्हाला उज्ज्वल करायचंय। छातीवर तुमच्या पोलिसाचा टॅग लावायचा। महाराष्ट्र शासनाच्या सेवेत तुम्हाला येण्यासाठी हा क्रायटेरिया कंप्लीट करावा लागणार आहे। आता मॅथ, जीके, करंट अफेअर्स, मराठी भाषा, ग्रामर आणि बुद्धिमत्ता चाचणी चारच विषयाचा तुम्ही सखोल अभ्यास करायचा आहे। ही भरती तुमचीच आहे 100% दादाराव। मॅथ मध्ये काय विचारणार तुम्हाला? नफा तोटा, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, भूमिती, बीजगणित, वेळ आणि काम। सिंपल बेसिक ट्रिक आहेत ज्या की आपण मागच्या लेसन मध्ये, मागच्या व्हिडिओ मध्ये पूर्ण आपण कव्हर केलं 100%। जर तुम्हाला नाही भेटल्या तर आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि हे तुम्हाला सगळ्या ट्रिक कशा करायच्या, कशा अप्लाय करायच्या, कसं सोपं आहे हे तुम्हाला याचं मिळून टाकू। म्हणजे तुमचे इथं 25 मार्क तुमचे फिक्स झाले मित्रांनो, गणिताचे 25। आणि विशेष म्हणजे याला निगेटिव्ह सिस्टीम 2025 आतापर्यंत अपडेट आलेलं नाही, निगेटिव्ह सिस्टीम नाही, म्हणून तुमच्यासाठी आणखी सविस्तर आणि सोयीस्कर झालेलं आहे। मॅथ मध्ये हे 4-5 बेसिक कन्सेप्ट विचारणार 10वी 12वी पर्यंत। मॅथ 1ली ते 12वी पर्यंत हार्डली सिंपल ट्रिक आहे, ते आपण लहानपणापासूनच शिकत आलो। त्याच्यामुळे आता तुम्हाला अधिकारी व्हायचं, थोडं कष्ट तर घ्यावंच लागेल, म्हणून एकदा रिवाइज करा। काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला विचारा। जीके, करंट अफेअर्स, जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स, त्याच्यामध्ये काय तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास, जगाचा इतिहास, भारताचा इतिहास, कुठलाही इतिहास असो सगळा इतिहास विचारला जाणार। हिस्ट्री विचारणार, भूगोल विचारणार आणि चालू घडामोडी म्हणजे कसं, महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री किंवा सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत, पहिले राष्ट्रपती कोण होते, पंतप्रधान कोण होते, महाराष्ट्राचं सगळं जे काय तुमचं आहे ते चालू घडामोडी आणि हिस्ट्री, भूगोल ह्याच्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर्स मध्ये विचारणार। जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान बाबा, तुम्हाला काही विचारू शकतात ते तुम्ही चालू मध्ये रीड करून टाकायचं। तुमचीच भरती आहे, लक्षात ठेवा। आता तिसरं काय? मराठी भाषा ग्रामर, एकदम सोपं। आपले मातृभूमी मदर टंग म्हणजे आपल्याला काय एकदम सोपं जाणार ना। त्याच्यामध्ये काय आहे? व्याकरण आहे, समानार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत, म्हणी, वाक्यप्रचार, साध्या जे की तुम्हाला जिल्हा परिषद तुमचे गुरुजी शिकवायचे ना। जसं की मराठी म्हणे एखाद्या असेल, इडा पिडा टळो, बळीचं राज्य येऊ, असं वेगवेगळ्या प्रमाण, माय मारावा, मावशी उरावा, अशा वेगवेगळ्या म्हणी येतात बरं का मित्रांनो। त्या म्हणीला वाक्यप्रचार, व्याकरण, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द। समजा मुलगा आहे, मुलगीला विरुद्धार्थी काय शब्द आहे? मुलाला मुलगी आहे, बरोबर। जिवंत, मृत्यू, हे समानार्थी विरुद्धार्थी असे शब्द झाले। मग सिंपल आहे, याच्यामध्ये बी काही अवघड नाही। त्याच्यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्यप्रचार, अजून XYZ थोड्याफार कन्सेप्ट असतात, त्या आपल्याला क्लिअर करून घ्यायच्या। आता चौथं काय आहे मित्रांनो, आपलं आहे बुद्धिमत्ता चाचणी। बुद्धिमत्ता म्हणजे काय? तुमचं रिझनिंग असेल, मॅट्रिक्स असेल, ब्लड रिलेशन असेल, मामाच्या, आत्याच्या, काकाच्या, बहिणीच्या, मामाची मुलगी, भावाची, बाब्याची, टप्प्याची, रामाची, असं नातं ब्लड रिलेशन तुम्हाला विचारणार। म्हणजे ह्याचा मुलगा तो होता, त्याचा मावस भाऊ तो निघाला, मग ह्याचं त्याचं नाते संबंध काय, ते झालं तुमचं बुद्धिमत्ता। रिझनिंग, मॅट्रिक्स, तुम्हाला कोड दिलेला असतात, नंबर दिलेला असतात, ते लॉजिक लावून तुम्हाला हे करायचंय। म्हणजे काय? सिंपल आणि साधा फंड आहे। कसा? पोलीस भरती 2025 रिटर्न क्रायटेरिया, मॅथ तुम्हाला 25 मार्कला येणार। दुसरं जीके आणि करंट अफेअर्स 25 मार्कला, त्याच्यावर 100% विचारणार। मराठी भाषा व्याकरण, त्याच्यामध्ये एवढे कन्सेप्ट आहेत, अजून 1-2 ऍड करू शकतो आपण, त्याला 25 मार्क आहे। आणि बुद्धिमत्ता चाचणी तुमची 25 मार्काची, 25 टोटल किती होतात आपले? 100 मार्क। 100 मार्कची परीक्षा आहे रिटर्न, ती एकदम सोयीस्करपणे अशा पद्धतीने अभ्यास करायचा आणि एवढेच बेसिक कन्सेप्ट तुम्ही ऍक्सेप्ट करायचे, म्हणजे ट्रिक जाणून घ्यायच्या। तुम्हाला ते आन्सर शोधायला, फाइंड आउट करायला एकदम सोपं जाईल। एकदम साध्या 10वी ते 12वी पर्यंत म्हणजे काहीच नाही। आता 10वी
5वी दुसरीचे मुलं एवढे हुशार आहेत, आपलं तर ग्रॅज्युएशन होत आलंय आता, काही लोकांचं झालेलं असेल, काही लोकांचं चालू असेल. ह्या कन्सेप्ट आपल्याला लहानपणापासून शिकवल्या गेलेल्या आहेत, म्हणून एवढं काय अवघड जाणार नाही. मला असं वाटतं जर तुम्हाला काही अवघड जात असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, आपण त्या सब्जेक्ट वरती एक स्पेसिफिक लेसन घेऊ, एक लेक्चर घेऊ. आता मॅथचं तर आपलं बऱ्यापैकी 90 to 98% आपलं मागच्या लेसन मध्ये, मागच्या व्हिडिओ मध्ये आपण कव्हर केलं. आपण स्टेप बाय स्टेप जीके, करंट अफेअर्स, मराठी भाषा आणि बुद्धिमत्तेचं बऱ्यापैकी झालेलं, इंग्लिश ग्रामर पण घेतलेलं आहे. आणि आता दुसरं, ही 100 मार्काची परीक्षा आहे. तुम्हाला फिजिकल चांगलं द्यावं लागेल, रिटर्न मध्ये चांगला परफॉर्मन्स करावं लागेल, मेरिट लिस्ट लागेल आणि शेवटच्या दिवशी एक क्षण असेल, तुमच्या छातीवर तुमच्या बापाचं नाव असं तर तुमचं महाराष्ट्र शासनाने लेबल लावलेलं असणार, तो प्राऊड मुवमेंट असणार आणि तोच मुवमेंट 2025 मध्ये सार्थक करायचा आहे. फक्त ह्या पद्धतीने, अशा पद्धतीने अभ्यास करा मित्रांनो. आता दुसरी खुश खबर अशी आहे, हा जो 25चा क्रायटेरिया आहे त्या पद्धतीने आपण आपल्या डेली डे 1 2 3 अप टू 30 म्हणजे डे 1 टू डे 30 पर्यंत रोज आपण मिक्स प्रकारचा कंटेंट घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला मॅथचा एक क्वेश्चन, करंट अफेअरचा एक क्वेश्चन, मराठी व्याकरणाचा एक क्वेश्चन आणि बुद्धिमत्ता चाचणीचा एक क्वेश्चन, एक 4-5 मिक्स करणार आहेत. या पाठीमागे ज्या तुमच्या एक्झाम झाल्या त्या तुम्हाला त्याचे रिपीटेड क्वेश्चन किंवा रिवाइज कशा प्रकारे क्वेश्चन येतात ते पण आपण रोज डेली 5-5 करणार आहोत. म्हणून ते व्हिडिओ तुम्ही मिस करू नका, तो कॉन्सेप्ट तुम्ही मिस करू नका. तुमच्यासाठी एकदम सविस्तर सोयीस्कर 25 रिटर्न मध्ये लेखी पास आउट करायचे असेल तर आपल्या चॅनलवर तुम्हाला स्टे ऑन राहावंच लागेल, म्हणजे थांबावंच लागेल आणि प्रत्येक व्हिडिओ बघावंच लागेल. फक्त मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला देणार आहे, म्हणजे तुमचा अभ्यास 0 पासून 100 पर्यंत 100% कम्प्लीट करून घेणार आहोत. मॅथचं तर झालं, स्टेप बाय स्टेप रोज 5 व्हिडिओचा वेगवेगळे कन्सेप्ट घेणार आहोत. त्याच्यामध्ये पूर्ण तुमचा अभ्यासक्रम 4 प्रकारचा कव्हर होणार आहे. म्हणून तुम्ही पूर्ण हा अभ्यास अशा प्रकारे करा. ही भरती तुमचीच आहे, तुम्हालाच गाजवायची. आता असा अभ्यास आहे, फिजिकल आहे, ह्यासाठी तुम्हाला भावी वाटचालीसाठी, पुढच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या चॅनलवरती तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट ऐकायला, पाहायला आणि समजून घ्यायला मिळणार आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू. भेटूया पुढच्या लेसन मध्ये, पुढच्या कन्सेप्ट मध्ये नवीन 5 क्वेश्चन सोबत सरावासाठी. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय, धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.